भार देवा मेरू पर्वता समान भार देवाला वाटतो. म्हणजे तिळा इतका सुद्धा अभिमान देवाला सहन होत नाही. मग कुणीतरी आपला अभिमान घालवण्याच्या ऐवजी अभिमान सोडलेलं काय वाईट. एकदाचा प्रसंग आहे. की त्या ठिकाणी बिरबल आणि राजा सकाळी सकाळी रस्त्याने जात होते. फिरायला जात असताना राजा म्हणायला लागला, अरे बिरबला, मला असं स्वप्न पडलं म्हणे आज. बिरबल म्हणायला लागला, सरकार काय स्वप्न पडलं, सांगा तर खरं. म्हटले, अरे असं स्वप्न पडलं, आता जसं आपण रस्त्याने चाललोय ना तसंच चाललो होतो, पण चालत असताना समोरून मोठमोठे शिंग असलेला मारका बैल समोरून पळत आला. म्हटले असं का, मग मारलं तर नाही म्हणते. नाही म्हणे, मारलं नाही, तो पळत आला. मग तुला आणि मला वाटायला लागलं की तो आपल्याला मारतो की काय, तर तू एका बाजूने पळाला म्हटले आणि मी दुसऱ्या बाजूने पळालो. म्हटले ठीक आहे, कोणी मारायला आलं म्हणजे पळालंच पाहिजे. पण अरे पुढचं ऐक ना, मी ज्या बाजूला पळालो म्हटले त्या बाजूला होती दुधाची नदी, त्या नदीत मी जाऊन पडलो. आणि तू ज्या बाजूने पळाला त्या बाजूने होती गटार. ती सगळ्या गावाची घाण त्या गटार मध्ये वाहत होती. म्हटले त्या गटारीत तू जाऊन पडला. असं मला स्वप्न पडलं म्हटले. मग आता बिरबल काही सामान्य होता का, त्याने सांगितलं असं का, असं स्वप्न पडलं तुम्हाला. म्हटले हो. अहो म्हटले, अगदी मला तसंच स्वप्न पडलं. म्हटले कसं, सांग तुझं स्वप्न. म्हणे असंच आपण रस्त्याने चाललो, समोरून एक मारका बैल आला, त्याची मोठमोठी शिंग होती. तू मारणार की काय त्याला भिवून आपण, तुम्ही एका बाजूने पळाला आणि मी एका बाजूने पळालो. म्हटले बरोबर. आणि तुम्ही ज्या बाजूने पळाला त्या बाजूने होती दुधाची नदी आणि मी ज्या बाजूने पळालो त्या बाजूने होती भुसावळची गटार. सगळी घाण त्याच्यामध्ये वाहत येत होती, त्या घाणीत मी पडलो. अरे हो म्हटले, अगदी तसंच स्वप्न पडलं, माझ्यासारखंच पडलं. म्हटले तुम्हाला एवढंच पडलं म्हटले, पण मला तुमच्यापेक्षा थोडं अजून पुढं पडलं. पुढं कसं पडलं, अहो मी पडलो गटारात, तुम्ही पडले दुधाच्या नदीत. मग तिथं नव्हतं पाणी, आपल्याला व्हायचं होतं स्वच्छ. मग आपण काय केलं, स्वप्नात तुम्ही मला चाटायचे आणि मी तुम्हाला चाटायचे. मग गेला का नाही अभिमान. मग असा कुणीतरी आपला अभिमान घालवण्यापेक्षा आपण निरअभिमानी जीवन जगलेलं काय वाईट आहे. लोक एवढे पुढचे की प्रत्येक गोष्टीमध्ये अभिमान असतो लोकांना. एखादा माणूस जर सांगायला लागला ना, अहो आज रात्री झोप नाही झाली बरोबर, माझं डोकं दुखतंय, तर दुसरा तो आजार सांगण्यामध्ये सुद्धा, आपली व्याधी सांगण्यामध्ये सुद्धा मोठायकी करून सांगतो, अहो तुमचं तर फक्त डोकं दुखतंय, माझे हातपाय दुखताय, मला तापही आलाय. म्हणजे लोकांचा मी काही संपत नाही. तर ती कुंती देवाला सांगते, देवा अरे सर्व करता करविता तूच आहेस, हे संपूर्ण जगत तुझ्या सत्तेने चालतंय. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवडे. न चंद्र सूर्य भाती न चंद्र तारकम, हेमा उद्युत भाती कुतो अयमग्निः. तमेव भांतम मनुभाति सर्वम, तस्या भासा सर्वमिदं विभाति. या संपूर्ण जगतावर देवाची सत्ता आहे आणि त्याच्या सत्तेने हे संपूर्ण जगत चाललेलं आहे. पण आजचा जो माणूस आहे तो देवाला विसरून गेलेला आहे. त्याला असं वाटतं मीच करताय, करता करविता मीच आहे. पण नाही रे बाबा, त्या देवाशिवाय तुझं शरीर चालत नाही, त्या देवाशिवाय तू बोलत नाही. चले शरीर कोणाची आधार,
आज आपल्या कथेला आमच्या ट्रॉलचे डॉक्टर सुद्धा आले. डॉक्टरांना धन्यवाद. दादांनी 2-3 दिवसापूर्वी फोन केला, येतो म्हटले महाराज, पण त्यांचे काकू वारले म्हणून आज शेवटच्या दिवशी का होईना कथेच्या डॉक्टर साहेब भेट द्यायला आले. धन्यवाद. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविना. एक माणूस म्हणत होता, काय महाराज सांगता, चाले शरीर कोणाचे असत्ते, पायाच्या सत्तेने शरीर चालतं म्हटलं. मग का रे, तुझे पाय जर गेले तर चालेल का शरीर? मग ज्याला पाय नाही तो जिवंत नसतो का? तो जिवंतच असतो पण चालू शकत नाही. काय करावं लोकांना? देवाने जे दिले त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतात लोक. पण मला सांगा, जसं देवाने दिलंय तसं आपल्याला करता येतं का? अजिबात नाही. देवाची खोडी काढतात लोक. या कानांच्या छिद्रांनी जर ऐकू येतं, मग हे फरदड कशाला लांबवली म्हटले देवाने. पहा, कुठं डोकं चालवतील सांगता येत नाही. कानांच्या छिद्रांनी जर ऐकू येतं तर फरदड का लांबवले? अरे देवाला माहिती होतं की तू जास्त टीव्ही पाहशील, जास्त मोबाईल पाहशील, आणि मोबाईल पाहून टीव्ही पाहून तुझी नजर कमी होईल आणि शेवटी तुला चष्मा लागेल. मला सांगा, एक कानाचे फरदड जर लांबवले नसते देवाने, मग तुम्ही का खुट्या ठोकल्या असत्या तिथं? मग खुट्या ठोकून चष्मा अडकवला असता का? अरे जे दिलंय देवाने तेच चांगलं आहे. तुम्ही कितीही बदल करा, होणार नाही बदल. झाला तरी फक्त काही दिवसापुरता होईल, पण तरी तसा होणार नाही. म्हणून आपला फक्त देवावरती विश्वास पाहिजे की देवा, हे सगळं तुझ्या सत्तेनं चाललंय. आणि त्याच्यासाठीच ही कथा आहे, त्याच्यासाठीच ही कीर्तन आहे की आपला भाव जागृत झाला पाहिजे, आपली देवावरती श्रद्धा वाढली पाहिजे, आपला विश्वास पाहिजे. विश्वासाशिवाय कोणत्याच गोष्टी चालत नाही. एका शाळेमध्ये गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवायचे की या जगामध्ये देवच नाही. आता मला सांगा, सामान्य एखादा माणूस जर म्हणत असला देव नाही, आपण त्याला नास्तिक म्हणून सोडून देऊ. पण ज्या ठिकाणी लोक विद्या ग्रहण करायला जातात त्या ठिकाणी जर असं शिक्षण मिळत असेल तर मला सांगा, आपल्या धर्माचं, आपल्या देवाचं काय ज्ञान होणार आहे मुलांना? ते गुरुजी शाळेत शिकवायचे, म्हटले या जगामध्ये देवच नाही. सर्व मुलं ऐकायची, त्यांना वाटायचं गुरुजी सांगतात ते खरंच असतं, गुरुजी आपल्याला खोटं सांगणार नाही. मग गुरुजींनी चांगलं सांगावं ना. गुरुजी म्हणायचे या जगामध्ये देवच नाही. सर्व मुलं ऐकायची, मान हलवायची, होकारा द्यायची. पण त्यांच्यामध्ये एक वारकऱ्याचा मुलगा होता. तो कथा कीर्तन ऐकायचा, तो विचार करायचा की ज्ञानोबारायांसारख्या ज्ञानी व्यक्तीने देवाचं अस्तित्व सांगितलंय
हे संपूर्ण त्या भगवान परमात्म्याच्या शक्तीने चालतंय. सूर्यप्रकाश देतो तो देवाच्या शक्तीने, चंद्र शीतलता देतो देवाच्या सत्तेने, देवाच्या शक्तीने. सर्व काही त्याची सत्ता आहे. मग हे गुरुजी कोण? की ते म्हणतात देव नाही. आपण गुरुजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. आणि त्या वेळेला दुसऱ्या दिवशी तो शाळेत लवकर आला आणि फळ्यावरती सुंदर असं गणपतीचं चित्र काढलं की अगदी हुबेहूब गणपती दिसायचा. आणि शाळेच्या बाहेर निघून गेला. शाळेच्या मागच्या बाजूने गेला, खिडकीतून पाहत होता कुणी येतंय का नाही शाळेत. 15-20 मिनिटं झाल्यानंतर विद्यार्थी यायला लागले आणि सगळे विद्यार्थी आल्यानंतर तो मुलगा सुद्धा वर्गात आला आणि त्याच्या शेवटच्या मागच्या बेंचवर जाऊन बसला. 5-10 मिनिटांनी गुरुजी शाळेत आले. सर्वांनी गुरुजींना प्रणाम केला, जय हिंद गुरुजी. आणि सर्व विद्यार्थी खाली बसले. बसल्यानंतर गुरुजींचं लक्ष फड्याकडे गेलं. फड्याकडे लक्ष गेल्याबरोबर गुरुजींनी समोर बसलेल्या विद्यार्थ्याला उठवलं. म्हटले, बाळू तू उठ रे. म्हटले, काय गुरुजी? अरे मला सांग, हे चित्र कुणी काढलं? मुलगा प्रामाणिक होता. त्याने सांगितलं, गुरुजी हे चित्र मी नाही काढलं. बरं तू बस खाली, तू मागचा उठ. हे चित्र कुणी काढलं बाळा? म्हटले, गुरुजी हे चित्र मी पण नाही काढलं. असं करता करता सर्व विद्यार्थ्यांनी एकच उत्तर दिलं. सर्वांनी नाही म्हणून सांगितलं. आणि मग सगळ्यात शेवटी जो बसलेला होता वारकऱ्याचा मुलगा, त्याला उठवलं. म्हटले, नारायण तू उठ रे. बाळ मला सांग, हे चित्र कुणी काढलं? तो मुलगा म्हणायला लागला, गुरुजी हे चित्र मी पण नाही काढलं, पण कसं तयार झालं हे मी तुम्हाला सांगू शकतो. बरं म्हटले, सांग. अहो म्हटले, सकाळी सगळ्यात आधी मी वर्गात आलो. वर्गामध्ये एकही विद्यार्थी नव्हता. मी शाळेच्या मागच्या बाजूने गेलो, खिडकीतून पाहत होतो की शाळेत कोणी विद्यार्थी आला का. तर गुरुजी विद्यार्थी तर आले नाही कोणी, पण एक खडू उठला. म्हटले, त्याने गणपतीचा मुकुट काढला. एक खडू उठला, त्याने गणपतीचे डोळे काढले. एक खडू उठला, त्याने गणपतीची सोंड काढली. एक खडू उठला, त्याने गणपतीचे कान काढले. म्हटले, एक खडू उठला, त्याने हात काढले. एक खडू उठला, त्याने पोट काढलं. एक खडू उठला, त्याने पाय काढले. एक खडू उठला, त्याने उंदीर काढला. एक खडू उठला, त्याने गणपतीच्या समोरचे मोदक काढले. एक खडू उठला, त्याने गणपतीच्या समोरची आरती काढली. आणि गुरुजी अशा पद्धतीने चित्र तयार झालं. गुरुजी म्हणायला लागले, मूर्खा तुम्हाला दिवसा चांदणे दाखवतो का? अरे ते खडू अचेतन आहे. ते खडू अचेतन आहे. चित्र काढण्यासाठी कोणातरी चेतन शक्तीची गरज आहे. चित्र तयार होईल तरी कसं? मग गुरुजी मी तेच म्हणतोय. तुम्ही काल सांगत होते ना की या जगामध्ये देव नाही. मग मला सांगा, हे संपूर्ण विश्व, या विश्वातील हा एक आशिया खंड, आशिया खंडातील भारत देश, भारत देशातील हे एक महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यातील हा एक जिल्हा, हा एक तालुका, या तालुक्यातील हे एक छोटस खेडगाव, आणि छोट्याशा खेड्या गावातील ही एक छोटीशी शाळा, या शाळेतील हा एक छोटासा वर्ग, आणि त्या वर्गातील हा एक छोटासा फडा. या फड्यावर जर चित्र काढायला कुणातरी चेतन शक्तीची गरज आहे. मग हे संपूर्ण विश्व ज्या चित्रकाराने रंगवलेला आहे तो चित्रकार आपण मानायला नको का? हे संपूर्ण विश्वाचा जो चित्रकार आहे तो म्हणजे परमात्मा आहे. जेणे हे विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. जगाचा करता करविता चालक मालक तो परमात्मा आहे. म्हणून आपल्यावर कधी घेऊ नका की हे मी केलं. सर्व काही देव करतो, आपण फक्त एक बाहुली आहे, कठपुतली आहोत आपण. की तो परमात्मा आपल्याला ठेवील तसं आपल्याला राहिलं पाहिजे, आणि त्यातच आपलं सुख आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.
म्हणून ती कुंती देवाला सांगते, देवा करता करविता तूच आहेस, पण लोक मला म्हणतात की हे तू केलं, पण खरं सांगू देवा हे सगळं तुझ्या कृपेमुळे होत आहे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब नाम हो रहा है.